काश्मीर येथे झालेल्या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून गुहागर तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। त्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अभय भाटकर म्हणाले की पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला त्या दहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी आणि काश्मीरमध्ये येणारे पर्यटक आणि हिंदू बांधव यांना पूर्णतः सुरक्षेची जाणीव व्हावी अशी कडक कारवाई करण्यासाठी आम्ही आता तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। यावेळी तालुका अध्यक्ष अभय भाटकर, किरण खरे, सचिन ओक, संतोष सांगळे, उमेश भोसले, श्रीधर नाटेकर, संजय मालप, ज्योती परसुरे, नरेश पवार, मंदार पालशेतकर, कौस्तुभ गद्रे, संदीप हळदणकर, संगम मोरे, अनिल वणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। जम्मू काश्मीरमध्ये परवा जो भ्याड हल्ला झाला, दहशतवादी हल्ला, आणि त्याच्यात आपले 26 निरपराध हिंदू मारले गेले, याचा आम्ही भारतीय जनता पार्टी गुहागरतर्फे जाहीर निषेध करतो। आताच आम्ही तहसीलदारांना याविषयीचं निवेदन दिलंय, जेणेकरून ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना जास्तीत जास्त कडक त्यांच्यावर कारवाई केली जावी आणि याच्या पुढच्या काळात जे कोण पर्यटक किंवा आमचे तिथे जे हिंदू बांधव आहेत हे त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना पूर्णपणे जागृत होईल अशा पद्धतीची कारवाई समोरच्या भ्याड दहशतवाद्यांवर करावी अशा प्रकारचं निवेदन आताच आम्ही गुहागर भाजपातर्फे दिलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।